वारंवार अँटासिड घेताय पण तरी सुद्धा तुमचे पित्ताचे पोटाचे आजार कमी होत नाहीत। याच्या मागे नक्की कारण काय याचा कधी विचार केलाय? आपण अँटासिड जेव्हा घेता तेव्हा तुमचं फक्त पित्त शमवलं जातं। खरं तर वारंवार होणारे पित्ताचे पोटाचे आजार हे तुमच्या पचनसंस्थेतील बिघाडांशी निगडीत आहेत। ते कुठेही बिघाड दूर होत नाहीत। त्यामुळे काय होतं की अगदी दररोज तुम्हाला अँटासिड किंवा पित्ताची गोळी घ्यावी लागते, तेव्हा कुठेतरी तुमचा दिवस व्यवस्थित जातो। बरं, या पित्ताच्या अनुषंगाने तुम्ही कुठेही जळजळीत पदार्थ खात नाही आहात, फक्त घरचं पथ्यकारच आहार घेताय, तरी सुद्धा पित्ताचे त्रास होतात। याच्या मागे मूळतः कारण आहे तुमच्या पचनसंस्थेतील बिघाड। याच्यासाठी नाडी परीक्षा ही अतिशय उपयोगी पडते। नाडी परीक्षेद्वारे तुमच्या शरीरात वाढलेले दोष आणि तुमच्या पचनसंस्थेतील बिघाड हे आपल्याला बारकाईने समजून घेता येतात। आयुर्वेदानुसार शरीरात जेव्हा अतिरिक्त प्रमाणात पित्त दोष वाढलेला असतो, जळजळीत स्वरूपाचं पित्त दोष तुमच्या पचन मार्गात उत्पन्न होत असतं, तेव्हा त्याचा पचनसंस्थेवर परिणाम होतो आणि त्याच्या अनुषंगाने सततची पोटदुखी, पोटात छातीत जळजळ, मळमळ, तोंडाशी आंबट कडवट पाणी येणे, डोकं दुखणे, चक्कर आल्यासारखं वाटणे, कधी कधी छातीत धडधडल्यासारखं वाटणे, घाबरल्यासारखं वाटणे, या प्रकारे अनुभव पेशंटला येत असतात। याच्यासाठी पित्ताची गोळी घेतली की लगेचच फरक पडतो, पण या प्रकारची औषधी दररोज घ्यावी लागतात। याचं कारणच आहे कारण ही औषधी फक्त पित्ताला शमवतात, या आजारामागील मूळ कारण जे तुमच्या पचनसंस्थेतील बिघाड आहेत त्यांना ते दूर करत नाही। याच्यासाठी नाडी परीक्षा उपयोगी पडते आणि गेली 17 वर्ष मी नाडी परीक्षेवर आधारित संशोधित औषध उपचार या पोटाचे आजार, पित्ताचे आजार याच्या संदर्भात करत आहे। येत्या 20 फेब्रुवारीला नाशिक येथील आमच्या ओपीडी मध्ये मी व्हिजिट करत आहे। तर आपल्याला आपल्या पोटाच्या किंवा पित्ताच्या आजारासंदर्भात निदान करून घ्यायचं असेल तर आजच या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क साधून अपॉइंटमेंट बुक करा आणि आपल्या आजारामागील मूळ कारण समजून घ्या।